काँग्रेसला सत्ता सोपानापर्यंत पोहोचवणारे एक एक सारथी हळूहळू गळू लागलेत। मुंबई काँग्रेस ही त्याला अपवाद नाही। कृपाशंकर सिंग, राजहंस सिंग यांच्या पाठोपाठ मिलिंद देवरा आणि आता बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला। देवरा शिवसेना शिंदे गटासोबत गेले तर सिद्दीकी यांनी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला। त्यामुळे बाबा सिद्दीकींनी काँग्रेसला हा दणका का दिलाय? बाबांच्या जाण्याने मुंबई काँग्रेसचं काय नुकसान होईल? पक्षप्रवेशानंतर बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसवर काय आरोप केले? या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत। कोणत्याही राजकीय पक्षासाठी सत्तेच्या बेरजेच्या राजकारणात बाबा सिद्दीकींसारखे कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावत असतात। 1995च्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीच्या वादळात मुंबईतील काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला होता। 1999च्या निवडणुकीत जे काही थोडके आमदार निवडून आले त्यातील बाबा सिद्दीकी एक होते। त्याआधी 1992 आणि 1997 या कालावधीत ते काँग्रेसचे नगरसेवक होते। अगदी लहान वयात ते काँग्रेसमध्ये सामील झाले होते। अल्पसंख्याक बहुल वांद्रे पश्चिम हे त्यांचं कार्यक्षेत्र। पक्षाचा साधा कार्यकर्ता, पदाधिकारी ते उमेदवार आणि मग राज्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे। 1999, 2004 व 2009 मध्ये असे सलग 3 वेळा ते विधानसभेवर निवडून गेले। त्यांना 2004 ते 2008 या कालावधीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे। अर्थसंकल्प असो, पुरवणी मागण्या असो की विशेष चर्चा, मुंबईतील झोपडपट्ट्या, चाळी, नागरी सुविधेचे प्रश्न बाबा सिद्दीकी हिरहिरीने मांडताना दिसत। मात्र 2014 मध्ये मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला। भाजपाच्या आशिष शेलार यांनी त्यांना पराभूत केलं। त्यानंतर त्यांना विधिमंडळ राजकारणात प्रवेश करता आलेला नाही। मात्र मुलगा जिशान यांना मातोश्रीच्या अंगणातून म्हणजेच वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडून आणत सिद्दीकींनी ठाकरेंना जबरदस्त धक्का दिला। अशा या कट्टर काँग्रेसी बाबा सिद्दीकी यांनी एकाएकी पक्ष बदल करण्याचा निर्णय का घेतला? हे सर्वसामान्यांना पडलेलं कोडं आहे। तरी सुरुवात याच प्रश्नापासून करू। मुळात राष्ट्रवादीतील प्रवेशाबद्दल सिद्दीकी म्हणाले की पक्षात अनेक गोष्टी ऐकल्या जात नव्हत्या, त्यामुळे दुःखी अंतकरणाने मी बाहेर पडलो। तरी 48 वर्ष ज्या पक्षासोबत होतो त्या पक्षाबद्दल चुकीचं बोलणं माझ्या तत्वात बसत नसल्याचंही सिद्दीकी म्हणाले। खरं तर काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आणि महाविकास आघाडी ठाकरे गटाकडून झालेली कोंडी ही त्यामागील महत्त्वाची कारणं आहेत। वर्षा गायकवाड यांच्या गळ्यात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ पडल्यापासून पक्षावर एखादी वर्चस्व मिळवण्याच्या नादात त्यांनी अनेक नेत्यांना दुखावलं। बाबा सिद्दीकी त्यापैकीच एक। पक्षांतर्गत कामगिरी, राजकीय अनुभव आणि वयाने वर्षा गायकवाड यांच्यापेक्षा मोठे असलेल्या सिद्दीकींना त्यांनी कधीच जुमानले नाही। वेळोवेळी त्यांना चुकीची वागणूक देण्यात आली, त्यामुळे सिद्दीकी दुःखी असल्याच्या चर्चा होत्या। शिवाय जिशान सिद्दीकी आणि भाई जगताप यांच्यातील वाद कायम असल्यामुळे सिद्दीकी पितापुत्रांना सातत्याने पक्षांतर्गत संघर्षाला तोंड द्यावा लागत होता। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात जिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व मतदारसंघातील उमेदवारी धोक्यात आली होती। मातोश्री हे ठाकरेंचे निवासस्थान या मतदारसंघात येत असल्यामुळे ठाकरे गटाकडून त्यावर प्रबळ दावेदारी केली जात आहे। मातोश्रीच्या अर्थात ठाकरे गटाचे अनिल परब यांना येथून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे। किंबहुना त्यांनी प्रचाराला सुरुवातही केल्यामुळे सिद्दीकी पितापुत्र नाराज होते। महायुतीकडून निमंत्रण मिळतं का याची वाट पाहत असताना राष्ट्रवादीने त्यांना हाक दिली आणि त्यांनी लगोलग पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला। मात्र जिशान हे सध्या आमदार असल्यामुळे मुदत संपण्याआधी त्यांनी पक्ष बदलल्यास पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत आमदारकी रद्द होऊ शकते, त्यामुळे ते आणखीन काही दिवस काँग्रेसमध्ये राहतील। परंतु निवडणुकीआधी राष्ट्रवादी अजित पवार गटात जिशान यांचा प्रवेश होऊ शकतो अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत। ज्यानुसार जिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्व येथून विधानसभेची उमेदवारी, बाबा सिद्दीकी यांना मुंबई राष्ट्रवादी अजित पवार गटात महत्त्वाची जबाबदारी आणि एका महामंडळाचे आश्वासन मिळाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळते आहे। एकूणच सिद्दीकी यांच्या रूपाने एक महत्त्वाचा मोहरा गळाल्याने मुंबई काँग्रेसचं मोठं नुकसान झालेलं आहे, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठं बळ मिळालं आहे। तसंच या सर्वांमुळे काँग्रेस मुंबईतून नामशेष होण्याच्या वाटेवर आहे। तसंच बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीत आले
त्यामुळे बाबांच्या संपर्कातील नगरसेवकांच्या साथीने महायुतीला मुंबई महापालिकेवर विजयाचा झेंडा फडकावता येणार आहे। तरी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि Facebook पेजला लाईक करा। धन्यवाद।